रोमा आणि दीपिका कॉलेजच्या अंतिम वर्षात होत्या आणि दोघी अत्यंत जवळच्या मैत्रिणी होत्या. दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातून आणि दोघांचे जीवनमान साधारणतः सारखेच होते. कदाचित हेच कारण आहे की त्यांच्यात एक विशेष नाते होते. जिथे दीपिका खूप बिनधास्त आहे, तिथे रोमा अत्यंत सुंदर, नाजूक आणि अंतर्मुख आहे. दीपिका जीवनाचा प्रत्येक क्षण पूर्णपणे एन्जॉय करायला हवा असा विचार करते. ती जे काही आहे ते जास्त न विचार करता आनंदाने जगायला हवं असं मानते. पण याचा अर्थ असा नाही की तिला पुढे जाण्याची इच्छा नाही. ती खूप काही साध्य करू इच्छिते. पण त्याच वेळी ती सध्याच्या क्षणाचा आनंद घेते. ती जीवनाच्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊ इच्छिते. पण रोमासाठी जीवन एक संघर्ष आहे. ती अधिक मिळवण्याच्या चक्रात जे काही आहे तेही गमावते. त्याच्याशिवाय एक आणखी कारण आहे ज्यामुळे रोमा दीपिकाला सोडू इच्छित नाही. कारण जिथे दीपिका बिनधास्त आहे, तिथे ती वर्गाची टॉपरही आहे. शिक्षणात खूप हुशार आहे, तर रोमा शिक्षणात सामान्य विद्यार्थी आहे. ज्यामुळे रोमाला शिक्षणात नेहमी दीपिकाच्या मदतीची आवश्यकता पडते. त्यामुळे दोघींचे नाते आणखी घट्ट आहे. एक दिवस दोघे मैत्रिणी बसल्या होत्या आणि गप्पा मारत होत्या. रोमा म्हणाली, यार समजत नाहीये की काय करावं ज्यामुळे आपल्याकडेही भरपूर पैसा येईल, आपल्याकडेही सर्व सुखसाधनं असतील. दीपिका म्हणाली, यार हे टेन्शन तुझे नाहीये तर तू का घेत आहेस? हे टेन्शन तर अंकलचं आहे. ते स्वतःच समजून घेतील. तू तर जे आहे त्याचा आनंद घे. रोमा उदासीन होऊन म्हणाली, यार तू समजून का घेत नाहीस? दुसऱ्यांना पहा किती मजा घेत आहेत ते जीवनाचे. दीपिका म्हणाली, तर तूही घे ना. रोमा म्हणाली, पैशांशिवाय काही मजा नाही येत. दीपिका म्हणाली, यार थोडा सकारात्मक विचार कर. नेहमी पैसेच शोक न करता जितका आहे त्यातच आनंद घेत जा. रोमा म्हणाली, माझ्या मनात आले की दुसऱ्यांना पाहिल्यावर मला हवंय की मीही नवे नवे कपडे घालावे, हॉटेल्समध्ये जाऊ, कुठे बाहेर जाऊ. दीपिका म्हणाली, तुला समजून सांगितलंय, पण प्रत्येकाच्या नशिबात हे सर्व नाही होत. म्हणून जितका आहे त्यातच आनंद घे. दुसऱ्यांना पाहून मूड खराब करू नको. जे प्राप्त आहे तेच पर्याप्त आहे, या तत्त्वज्ञानाचे पालन कर. रोमा म्हणाली, मला माहीत आहे तुझा एन्जॉय कसा असतो. तुझं एकच स्वप्न आहे की लग्न होईल आणि त्यानंतर नेहमी पतीच्या कुशीत पडलेलं असशील. रात्री त्याच्याबरोबर एन्जॉय करशील. तुझ्यासाठी हे एन्जॉय होईल, पण माझ्यासाठी पैशांशिवाय हे सर्व अशक्य आहे. माझं स्वप्न आहे की देश विदेशात फिरू, नवीन कपडे घालू, मोठ्या हॉटेलमध्ये जाऊ आणि जसं मन होईल तसं करू. दीपिका हसून म्हणाली, हो, तुला हे सर्व होऊ शकते कारण तू नाजूक आणि सुंदर हिरोईन आहेस आणि मी साधारण दिसणारी मुलगी आहे. तुझ्या सुंदरतेमुळे तुझ्या आयुष्यात धनवान माणूस येईल आणि तू अशा स्वप्नांचा मागोवा घेऊ शकतेस. पण मला तर माझ्या परिस्थितीचंच मिळेल, म्हणून मी तेवढ्याच स्वप्नांचा विचार करते. रोमा हसत म्हणाली, मला माहीत आहे तुझे स्वप्न, तू बदलू नको. दीपिका बिनधास्त होऊन म्हणाली, बदलून काय करायचंय? आता फक्त फायनल इयरचा निकाल लागो, त्यानंतर जॉब शोधू आणि नंतर घरचे माझं लग्न करायला सांगतील. त्यासाठीही तयारी करायला लागेल. अरे जॉबसाठी शिकले, पण लग्नानंतर बेडरूममध्ये एन्जॉय कसा करावा ते कुठून शिकायचं? मग अशा प्रकारचे व्हिडिओज पाहते. कळालं? काल एक क्लिप पाहिली. उफ, ती मुलगी कशी करत होती त्या मुलाशी त्यात. लग्नानंतर मीही असंच करेल. रोमा म्हणाली, पागल होऊन जाऊ नकोस. असं काही विचार न करता दुसऱ्याची हे सगळं करू नकोस. दीपिका म्हणाली, तू पागल आहेस का? मला चरित्रहीन समजलंस का? अरे यार, मी जे करेन ते मी माझ्या पतीसोबतच करेन. त्यामुळे मोकळेपणाने बिनधास्त करू शकेल. कुठल्या भीतीचा प्रश्न नसेल. फक्त एन्जॉयच होईल. रोमा म्हणाली, वास्तवात तू पागलच झाली आहेस. तुला नेहमी हेच सगळं दिसतं. तुझा काहीतरी इलाज कर, नाहीतर तुझी मानसिकता विकृत होईल. हे ऐकून दीपिका हसली आणि म्हणाली, चिंता करू नकोस. मी इतकी कमजोर नाही की योग्य आणि अयोग्याचा निर्णय न घेऊ शकेल. काही दिवस निघून जातात. फायनल इयरचा निकाल लागतो. दीपिकाने अपेक्षेप्रमाणे टॉप केले होते, तर रोमा देखील चांगल्या गुणांसह पास होते. काही दिवसात दीपिकाला एका नवीन कंपनीत उत्तम जॉब मिळतो. त्या ऑफिसमध्ये बॉस रजत व्यतिरिक्त 7-8 जणांचा स्टाफ आहे, ज्यात पुरुष आणि स्त्रिया सर्व आहेत. दीपिका कठोर मेहनत करत असते. ऑफिसचे बॉस रजत देखील खूप चांगले व्यक्तिमत्व असलेले असतात. तो खूप हसतमुख असतो, सर्वांशी खुलेपणाने बोलतो आणि मजा करतो. कधीकधी त्याचे हसणे मजाक थोडे अधिक उन्मत्त असतात, पण सर्वजण त्याचा स्वभाव ओळखतात, म्हणून ते त्याच्या मजाकला दुर्लक्ष करतात. त्याला पुरुष आणि स्त्री स्टाफ यांच्यात काही फरक नाही. तो सर्वांशी समान वागतो. राग त्याच्या चेहऱ्यावर कधीच दिसला नाही. एक दिवस दीपिकाकडून काही चूक होऊन जाते. ऑफिसचे बॉस रजत दीपिकाला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावतात. रजत दीपिकावर राग करत म्हणाले, दीपिकाजी, जर तुम्ही इतके हुशार असलेला स्टाफ अशी चूक करेल तर आम्ही दुसऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवायची? आज रजतचा नाराज होणे म्हणजे दीपिकाची काही मोठी चूकच होती. दीपिका तिच्या स्वभावानुसार बिनधास्तपणे म्हणाली, अरे सोडून द्या सर. जर चूक केली नाही तर तुम्हाला मला बोलावण्याची संधी कशी मिळेल? आता बोलावलं तर सांगाच. ही चूक केल्याबद्दल मी तुमच्याकडून कशी माफी मागू? रजत दीपिकाचा आश्रय समजून गेला आणि त्याला आणखी राग आला. तो रागाने म्हणाला, तुला लाज नाही का? काहीतरी लाज ठेव. एकतर चूक केली आणि त्यावरून बेशरमपणे बोलत आहेस. दीपिका तात्काळ गंभीर होऊन म्हणाली,
सर राग करू नका. माझी चूक झाली. तुम्ही मला ओरडले. मी ती गोष्ट बिघडवून घेत नाही आणि मूड ऑफ करून बसत नाही. कदाचित मूड ऑफ केल्यास काम आणखी खराब होईल. तुमचं काम खराब होईल. सर मी नेहमी अशीच बिनधास्त असते. मी माझ्या चुकांना मानते, पण मूड ऑफ करायचा नाही. जर मूड ऑफ केला तर फक्त कामच बिघडेल. रजत हसून म्हणाला, सॉरी दीपिकाजी, मी राग करत नाही. फक्त तुमच्या वागणुकीमुळे मी काहीतरी चुकीचं समजून घेतलं आणि रागावलो. दीपिका म्हणाली, सर मी तुमची गोष्ट समजून घेतली. मी ॲग्रेसिव्ह नाही, पण मी नेहमी अशीच बिनधास्त असते. तुम्ही काय समजला ते तुम्हीच जाणा. मी कधीही परिस्थितींना स्वतःवर हावी होऊ देत नाही. मी नेहमी खुश असते आणि जीवनाला खूप सकारात्मकतेने पाहते. जितकं आहे त्यातच मी भरपूर एन्जॉय करते. रजत म्हणाला, वाव दीपिका, मीही अगदी तुझ्यासारखा आहे. मला काही फरक पडत नाही समोर कोण आहे, पुरुष असो की स्त्री. फक्त जीवनाला भरपूर एन्जॉय करून जगा. त्या रात्री रजत त्याच्या बेडरूममध्ये झोपताना दीपिकाच्या विचारात घडला होता. तो विचार करत होता, आज मला एक संधी मिळाली होती. त्याचा फायदा घेतला असता. ती मला थोडं खुलेपणाने ऑफर देत होती, पण मी काय विचार केला. मी तिची चूक काढून तिला दंड म्हणून कामातून बाहेर काढू शकलो असतो. तिने जॉब वाचवण्यासाठी माझा प्रत्येक शब्द ऐकला असता. तिचे माझ्या बिस्तरावर येणे नक्कीच घडले असते. किती मोठी चूक केली मी. अशी संधी पुन्हा कधी मिळणार नाही, हे विचार करत रजत झोपला. दुसरीकडे दीपिका देखील तिच्या बेडरूममध्ये झोपताना विचार करत होती. शेवटी बॉस काय सांगू इच्छित होता. एकीकडे तो माझ्या वागण्यावर नाराज होतो, तर दुसरीकडे तो म्हणतो की तो माझ्यासारखा बिनधास्त आहे. पण बिनधास्त असण्याचा अर्थ चरित्रहीन होणे तर नाही ना? का मी चरित्रहीन आहे का? जे बॉस माझ्यासोबत असा विचार करत आहे? नाही, मी बॉस किंवा कुणाच्याही सोबत असा काही विचार करणार नाही. मी फक्त दक्षला प्रेम करते. आमच्या कुटुंबाला हे ठाऊक आहे आणि ते दोघेही लग्नासाठी तयार आहेत. म्हणून मी दक्षला सोडून दुसऱ्या कोणाच्याही बाबतीत असा काही विचार करू शकत नाही. पण हो, माझा स्वभावच बिनधास्त आहे. काय करू? काही नाही, मी स्वतःवर नियंत्रण ठेवेन. हे विचार करत दीपिका देखील झोपली. सकाळ झाली होती. रजत उठला आणि तो सकाळची चहा पित होता. चहा पित असताना त्याच्या मनात त्याने रात्रीच्या गोष्टींना पुन्हा अनुभवले. सर्व त्या गोष्टी रात्री त्याच्या मनात फिरत होत्या. पण आता सकाळ झाली होती आणि त्याचे मन बदलले होते. तो स्वतःला म्हणाला, रजत अशी चूक करू नकोस. तुझ्या स्वच्छ प्रतिमेला नुकसान कशासाठी? जर तुझ्या मनात इतकी आग आहे तर आई वडिलांच्या बोलण्याप्रमाणे लग्न कर. ऑफिसमधील कोणत्याही मुलीबद्दल वाईट विचार करू नकोस. रविवार होता. आज दीपिका आणि दक्षच्या एंगेजमेंटचा कार्यक्रम होता. दीपिकाने तिच्या ऑफिसच्या बॉस आणि सर्व सहकर्म्यांना आमंत्रित केले होते आणि रोमा देखील येत होती. दुपारची वेळ होती. शहरातील एका चांगल्या हॉटेलमध्ये दीपिका आणि दक्षचे एंगेजमेंटचा कार्यक्रम चालू होता. रोमा दीपिकासोबतच चालत होती. दीपिकाचे बॉस आणि सर्व सहकर्मी देखील कार्यक्रमात सामील झाले होते. बॉस रजतचे लक्ष रोमाच्या सौंदर्यावर होते. तो सतत रोमाला पाहत होता. ॲग्रेसिव्ह रजत आता रोमाला मिळवू इच्छित होता. तिला त्याची जीवनसंगिनी बनवू इच्छित होता. तो रोमाशी बोलण्याची संधी शोधत होता, पण त्याला ती संधी मिळत नव्हती. एंगेजमेंटनंतर जेवणाचे आयोजन चालू झाले. एका टेबलावर दीपिका, दक्ष आणि त्याचे कुटुंबीय बसले होते, तर दीपिकाचे ऑफिसचे सहकर्मी आणि बॉस रजत इतर अतिथींसोबत जेवण करत होते. रजतने लाख प्रयत्न केले तरी त्याला रोमाशी बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याचे मन थोडे अस्वस्थ झालं. रजत कितीही असतमुख असला तरी त्यात एक कमी होती. त्याच्या ॲग्रेसिव्ह स्वभावामुळे तो जे इच्छितो ते मिळवू शकत नव्हता, कारण त्याचा मूड लवकर खराब होतो. पण त्याच्या स्वभावात एक चांगली गोष्ट होती. तो कितीही वाईट मूडमध्ये असला तरी कुठल्याही व्यक्तीस हसतमुखपणेच बोलतो आणि त्याला त्याच्या वाईट मूडचे कुणाला देखील जाणवू देत नाही. वरवधू म्हणजेच दक्ष आणि दीपिका जेव्हा जेवणाच्या टेबलवर बसले होते, तेव्हा दक्षचा भाऊ आणि त्याचे 2 कझन दीपिकाला सतत गोड पदार्थ खात खात त्रास देत होते. दीपिका आता स्वतःला खूप असहज अनुभवत होती. त्याचवेळी दक्षच्या भावाने एक गोड पदार्थाचा तुकडा उचलून दीपिकाच्या तोंडात ढकलताना म्हणाला, वहिनी जेवणासोबत गोड नाही मिळालं तर काय मजा? आणि जोरात दीपिकाच्या तोंडात तो गोड तुकडा घुसवला. रोमा, जिने दीपिकाला जबरदस्तीने आपल्यासोबत बसवले होते, ती दीपिकाची स्थिती समजून गेली. ती लगेच दक्षकडे वळून म्हणाली, जिजाजी हा काय प्रकार आहे? इतकी गोड पदार्थ खाणारी पत्नी मिळाली आहे आणि तुम्ही तिच्यासोबत काही खातच नाही. चला आता आमच्याकडून एक रसगुल्ला घ्या. दक्ष म्हणाला, अरे नाही नाही, हे खूप गोड आहे, यामध्ये खूप साखर आहे. रोमा म्हणाली, अरे तर जेव्हा तुमची होणारी पत्नी इतकं गोड खाऊ शकते तर तुम्ही तिच्यासोबत 2-4 रसगुल्ले का नाही खाऊ शकत? चला तोंड उघडा. हे ऐकून दक्षने आपल्या सर्व भाऊ बहिणींना कडक डोळे टाकले. सर्व भाऊ बहीण एकदम शांत झाले आणि त्यांनी दीपिकाला त्रास देणे बंद केले. दीपिका हे पाहून रोमाला हसत हसत पाहिले आणि इशाऱ्याने तिला धन्यवाद दिले. दीपिका आणि दक्ष त्यांच्या एंगेजमेंट आणि लग्नात साधारण 6 महिन्यांचं अंतर होते. घरचे इच्छित होते की एंगेजमेंट झाली आहे तर लग्नही लवकर होईल, पण अनेक प्रयत्नांनंतरही 6 महिन्यांपूर्वी योग्य मुहूर्त मिळत नव्हता. त्यामुळे लग्नाची तारीख 6 महिन्यांनंतर ठरवली गेली. एक रात्री दीपिका आणि दक्ष फोनवर बोलत होते. दीपिका म्हणाली,
यार हे लग्न तर खूप दिवसांनी आहे. मला ही दूरी खूप त्रास देत आहे. काहीतरी उपाय करा की ज्यामुळे आपण लवकर भेटू शकू. दक्ष म्हणाला, यार माझीही अवस्था तुझ्यासारखीच आहे. फक्त दिवस रात्र तुझ्याच विचारात राहतो. दीपिका चहकून म्हणाली, अच्छा, हे सांग हनीमूनला कुठे घेऊन जाणार आहेस? हे ऐकून दक्ष थोडासा गोंधळला. दीपिका म्हणाली, काय झालं? काही बोल ना. दक्ष म्हणाला, यार मी काय बोलू? खरं सांगायचं तर माझा विचार होता की आपण जाऊ एका अशा ठिकाणी हनीमूनला जिथे शांतता असो, गर्दी नाही आणि जास्त चहलपहल नसावी. काहीतरी लहान गाव किंवा ठिकाण असो, फक्त नैसर्गिक सौंदर्य पसरलेलं असावं. चारही बाजूंनी नैसर्गिक सुवास असावा. आपण दोघं एकत्र असू आणि एकमेकांच्या आलिंगनात समाहित होऊ. दीपिका म्हणाली, वाव, आपले विचार किती जुळतात. मीही हेच म्हणायचे होते. मी नाही इच्छित की आपण दुबई, सिंगापूर, स्वित्झर्लंड किंवा अशा ठिकाणी जाऊ जिथे एकांत नाही मिळणार, फक्त गर्दीच गर्दी असेल. मला हवंय की एखादं शांत, सुरम्य हिल स्टेशन असावं, जिथे चारही बाजूंनी निसर्गाचं सौंदर्य असावं. तिथे निसर्गाच्या सौंदर्याने मन प्रसन्न होईल. दक्ष म्हणाला, हं, यार हिमाचलमध्ये एक ठिकाण आहे. तिथून शिमला खूप जवळ आहे. शिमला जरी गर्दीचं असलं तरी त्या ठिकाणी शांतता आहे. तिथे काही साधारण दर्जाचे छोटे मोठे हॉटेल्स आहेत आणि तिथे ठीकठाक जेवण मिळतं. दीपिका म्हणाली, ओके डन. तर आपण हनीमूनसाठी त्या हिल स्टेशनवर जाऊ. दक्ष दीपिकाला चिडवताना म्हणाला, काही कामुक आणि जिनी ड्रेसेस घेऊन ठेव. तिथे गर्दी नसेल तर सहजपणे तू ते घालू शकशील. दीपिका म्हणाली, काय पागल आहेस? मी तिथे सार्वजनिकपणे असे ड्रेस घालणार का? दक्ष हसत हसत म्हणाला, यार मी तर मजाक करत होतो आणि मी कधी म्हटलं की सार्वजनिकपणे असे कपडे घालावे लागतील? आणि मग जर अशी मजाक माझ्या होणाऱ्या पत्नीशी नाही करणार तर कोणाशी करणार? दीपिका हसत हसत म्हणाली, तर फक्त ड्रेसच का म्हणतोयस? त्यापुढेही काही विचारलं असतं की तिथे असे करू तसे करू. दक्ष म्हणाला, हो यार, हे तूच खरे सांगत आहेस. तूच सांग कसं करायचं की प्रत्येक रात्रीचा फुल एन्जॉय होईल. दीपिका हसत म्हणाली, दिमाग खराब करू नको. काही दिवस जातात. ऑफिसमध्ये बॉस रजत रोमाबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छितो. तिला भेटायला हवं असं त्याला वाटतं, पण दीपिकापासून रोमाविषयी काही विचारायला तो संकोचतो. एक दिवस रोमा दीपिकाच्या ऑफिसमध्ये येते. त्या दिवशी रोमा पिवळा कुर्ता आणि पांढरी लेगिन्स घालून आली होती. ती या सूटमध्ये अप्रतिम दिसत होती. दीपिका रोमाकडे पाहून म्हणाली, तू आज माझ्या ऑफिसमध्ये कशी? आणि आज तर बाईसाहेब अगदी सुंदर दिसत आहेत. कुठे वीज कोसळवायला जात आहेस? रोमा म्हणाली, यार तुझ्या फ्लर्ट करण्याची सवय अजून तरी गेली नाही. मॅडम मी देखील तुमच्यासारखी फिमेलच आहे, म्हणून माझ्याशी फ्लर्ट करण्याचा काही फायदा नाही. आणि तशीही आता तुझी एंगेजमेंट झाली आहे, त्यामुळे अशा गोष्टी नको करूस. राहिली गोष्ट इथे कशी, तर मी इथून जात असताना विचार केला की मॅडमला भेटू आणि काही हालचाली विचारून घेऊ, कारण मॅडमची एंगेजमेंट झाल्यापासून त्यांना फोन करण्याची किंवा भेटण्याची फुरसतच नाही. दीपिका म्हणाली, तर तू फोन करायला पाहिजे होता. रोमा म्हणाली, एक रात्री मी फोन केला होता, पण तू तुमच्या प्रेमाच्या दुनियेत बुडाली होतीस. तू फोनवर जिजूशी बोलत होतीस. दीपिका म्हणाली, तर मग परत फोन करायला पाहिजे होता. रोमा म्हणाली, म्हणजे मीच तुला भेटायला येत राहू? तुला मिस कॉल्स दिसल्या नव्हत्या का? हे ऐकून दीपिका हसत हसत म्हणाली, यार त्या दिवशी मिस कॉल दिसला होता, पण रात्र खूप झाली होती म्हणून रिपीट कॉल केला नाही. त्याच वेळी ऑफिसचा चपरासी आत आला आणि दीपिकाला सांगितलं, मॅम बॉसने तुम्हाला बोलावलं आहे. चपरासाचं ऐकून दीपिका थोडी नाराज झाली. ती रोमाला म्हणाली, यार या बॉसमध्ये सर्व काही छान आहे, पण त्याच्यात एकच कमतरता आहे. ऑफिस टाईममध्ये कसलाही मोकळा वेळ मिळवू शकत नाही. आता त्याने CCTVत पाहिलं असेल की तू इथे आहेस, म्हणून मला बोलावलं आहे. रोमा म्हणाली, कोणताही प्रॉब्लेम नाही, तू तुमच्या बॉसला भेट, मी निघते. दीपिका म्हणाली, अरे थांब यार, मी बॉसला भेटून येते. त्यानंतर बाहेर जाऊन कॉफी पिऊन येऊ. तुझ्याशी बसून खूप वेळ झाला. रोमा म्हणाली, हां ओके, मी तुझी वाट पाहते. दीपिका बॉस रजतच्या कॅबिनमध्ये गेली. बॉस रजत दीपिकाकडे बघत म्हणाला, दीपिकाजी हे काय चाललं आहे? ऑफिस टाईममध्ये तू तुझ्या फ्रेंडसोबत गप्पा मारत आहेस. दीपिका म्हणाली, सर हे तर इथे सगळ्यांचं चालतं. जितकं काम मला दिलं होतं तितकं मी केलं. आता मी फ्री आहे, तर मी काहीही केलं तरी त्यात तुम्हाला काही अडचण नाही असं मानलं पाहिजे. बॉस रजत म्हणाला, कोण काय करते त्याच्याशी तुझा काय संबंध? जर कोणी विहिरीत उडी घेत असेल तर तू पण उडी घेशील का? दीपिका मुद्दा संपवण्याच्या हेतूने म्हणाली, सॉरी सर, पुढे काळजी घेईन. पण रजत आज मिळालेल्या संधीला गमावू इच्छित नव्हता, म्हणून तो नाराज होऊन म्हणाला, व्हॉट सॉरी? जी चूक केली आहे त्याची शिक्षा तुला मिळेल. आज तुला माझ्यासोबत डिनरला जावं लागेल. डिनरसोबतचा अर्थ तू जाणतेस, किंवा हवं तर ते देखील सांगू? हे ऐकून दीपिका चकित होऊन उभी राहिली. ती म्हणाली, सर आपण काय बोलत आहात? बॉस रजत बेधडकपणे म्हणाला, तुम्ही जे ऐकलं तेच मी म्हणालो. दीपिका विचार करत होती की ती तर बॉसला खूप चांगला समजत होती, पण आज तो आपली वास्तविकता दाखवत होता. जणू काही हसण्या मजाकाच्या नावाखाली तो खुलेआम ऑफर देत होता. तीच तर म्हणते की मेल आणि फिमेल दोन्ही समान आहेत, पण त्याने पहिल्या संधीवर माझ्यासमोर ऑफर ठेवला.
याचा अर्थ तो खरंच सेक्स ॲडिक्ट आहे. तो नेहमीच उलटसुलट हसणे मजाक करत असतो. पण मी त्याची ऑफर स्वीकारणार नाही, जरी जॉब गमवावा लागला तरी. दीपिका बॉस रजतच्या शब्दांनी स्तब्ध होऊन उभी राहिली. तिला आशा नव्हती की रजत असं बोलू शकतो. तसंच रजत म्हणाला, काय झालं मॅडम? कुठे हरवलीस? दीपिका गोंधळलेल्या अवस्थेत काही बोलू शकली नाही. रजत हसत म्हणाला, काहीच नाही. एक दुसरा पर्याय देखील आहे. दीपिका आश्चर्यचकित होऊन त्याला एकटक पाहत होती. रजत म्हणाला, तुमच्या फ्रेंड इथे बाहेर बसलेल्या आहेत ना? मनात ती खूप चिडलेली होती, पण तिथे 1 मिनिट देखील उभं राहणं कठीण होऊन गेलं होतं. ती समजून घेऊ शकली नाही की बॉसला काय सांगावे. त्याच्या वाईट नजरेने आता तिच्या मासूम मैत्रिणीवर देखील लक्ष ठेवले होते. रजत म्हणाला, अरे मॅडम, काही बोल ना. दीपिका खिजलेल्या आवाजात म्हणाली, हो, तीच माझी फ्रेंड आहे. पुढची गोष्ट सांगा. दीपिकाच्या आवाजात स्पष्टपणे राग दिसत होता. रजत म्हणाला, मॅरिड आहे की अनमॅरिड? दीपिका म्हणाली, अनमॅरिड. का? रजत म्हणाला, तिला देखील डिनरला घेऊन जा. दीपिका म्हणाली, सर तुम्ही काय सांगत आहात? तुम्हाला माहीत आहे का? रजत हसत म्हणाला, तू चूक केली आहे म्हणून तुला पनिशमेंट देत आहे. दीपिका आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हती. ती रागाने म्हणाली, सर माझ्यासाठी नोकरी महत्त्वाची आहे, पण इतकी महत्त्वाची नाही की मी माझा आत्मसन्मान आणि इज्जत गमावून घेऊ. मला हे स्वीकारता येणार नाही. रजत हसत म्हणाला, तुम्ही डिनरचा अर्थ काय समजलात? दीपिका म्हणाली, जो काही तुम्ही सांगू इच्छिता. रजत म्हणाला, नाही, मी डिनरचा अर्थ हसत खेळत घेत होतो. माझं काही वाईट हेतू नव्हता. दीपिका म्हणाली, आता तुम्ही हे सर्व म्हणालात, मग हसत खेळत ठरवलं. जर मी आधीच तयार झाली असते तर कदाचित तुम्ही तुमचं वागणं सुरू ठेवलं असतं. पुढे माझ्यासमोर असे खेळ खेळू नका. मला असे घाणेरडे मजाक बिलकुल आवडत नाही. रजत गंभीर होऊन म्हणाला, पहिले सांग, आजपर्यंत या ऑफिसमध्ये मी कधी एखाद्या मुलीचं शारीरिक शोषण केले आहे का? किंवा कोणालाही अशा गोष्टीसाठी मजबूर केले आहे का? दीपिका शांत होऊन म्हणाली, नाही. रजत पुन्हा म्हणाला, दुसरं सांग, आज तुझी कोणती मोठी चूक आहे का? किंवा आधी तुझी चूक झाली असल्यावर मी तुला असं काही सांगितलं आहे का? दीपिका विचार करत म्हणाली, नाही. रजत म्हणाला, तिसरं आणि शेवटचं सांग, कोणी पनिशमेंट म्हणून डिनर करायला सांगते का? दीपिका म्हणाली, योग्य आहे, नाही करवत. पण तुम्ही काय सांगू इच्छिता? रजत दीपिकाकडे मनुहार करत म्हणाला, दीपिकाजी, तुमच्या या मैत्रिणीवर माझे मन आले आहे. आजपर्यंत मी कोणालाही माझ्या मनात जागा दिली नाही. मी तुमच्याशी हसून मजाक करत होतो, पण कोणाकडे बिघड्या नजरेने पाहिले नाही. परंतु आज तुमच्या या फ्रेंडने माझ्या रात्रीची झोप आणि दिवसाचा चैन सुद्धा हिसकावून घेतला. दीपिका सगळं समजून हसली आणि म्हणाली, तिला CCTVमध्ये पाहून हृदय गमावले का? रजत आक्रमक होऊन म्हणाला, नाही. त्या दिवशी तुमच्या एंगेजमेंटमध्येच मी त्यांच्यावर मन हारलो होतो. त्या दिवशीपासून मी किती वेळा तुम्हाला सांगायचं ठरवलं, पण हिंमत झाली नाही. आज समोर पाहिल्यावर स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हतो, म्हणून हे सगळं म्हणालो. काही चूक केली असेल तर माफ करा. पण जर तुम्ही त्यांना माझे जीवनसंगिनी बनवू शकता तर ते तुमचे मोठे उपकार होतील. दीपिका हसत म्हणाली, फ्रीमध्ये हे सगळं कसं करू देणार? काही फीज वगैरे द्या. रजत दीपिकाकडे डोळ्यांनी पाहत म्हणाला, कसली फीज पाहिजे सांग. दीपिका म्हणाली, अरे आम्हाला काही नाही पाहिजे. मी तर मजाक करत होते. फक्त एकदा मला त्यांच्याशी बोलू दे. रजत म्हणाला, तुम्ही जे करायचं ते करा, पण प्लीज त्यांना माझ्यासोबत तयार करा. दीपिका ऑफिसमधून बाहेर येते आणि गंभीर चेहऱ्याने तिचे तोंड लटकवून रोमाकडे जाते. रोमा दीपिकाचा गळत चेहरा पाहून घाबरते. ती म्हणते, काय झालं? माझ्या इथे येण्यामुळे तुमच्या बॉसला इतका त्रास झाला आहे का? तर मी जाऊ का? दीपिका म्हणाली, यार बॉसने मला नोकरीतून बाहेर काढण्याची धमकी दिली आहे. रोमा म्हणाली, काय? फक्त माझ्या इथे येण्यामुळे त्याला इतकी समस्या झाली आणि तो तुला नोकरीपासून वंचित करणार आहे? उफ, तर तू आता काय करणार? दीपिका म्हणाली, एक अट आहे ज्यामुळे तो मला माफ करू शकतो. रोमा म्हणाली, काय अट? दीपिका म्हणाली, तू त्याच्याशी लग्न कर. हे ऐकून रोमा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, काय? तू पागल आहेस का? हा काही मजाक चालला आहे? लग्न हा काही खेळ आहे का? तुझ्या नोकरीसाठी मला एका अनोळखी माणसाशी लग्न करायला सांगत आहेस? दीपिका म्हणाली, यार तू माझ्यासाठी इतकं नाही करू शकत. रोमा म्हणाली, तुझ्यासाठी जीव देऊ शकते, पण इतके माझे जीवन जोखमीवर ठेवू शकत नाही. दीपिका म्हणाली, ऐक, माझ्या नोकरीला काही धोका नाही, पण बॉसला तुझ्यावर प्रेम झाले आहे आणि तोच मला तुझ्याशी भेट घेण्यास सांगत होता. रोमा म्हणाली, यार मला या सगळ्या लफड्यांपासून दूर ठेव. मला हे सगळं समजत नाही. जे माझे मम्मी पप्पा ठरवतील त्याच्याशी मी लग्न करीन. दीपिका म्हणाली, जर बॉसच्या मम्मी पप्पांनी तुझ्या मम्मी पप्पांपासून तुझी मागणी केली तर काय करशील? रोमा लाजत म्हणाली, तर काय, मग तुझी बॉस बनेल आणि काय? दीपिका म्हणाली, म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये तुला काही प्रॉब्लेम नाही? रोमा म्हणाली, यार हे असं का विचारतेस? एकदा सांगितलं ना. तत्पूर्वी चपरासी त्यांच्याकडे कॉफी आणि सँडविच ठेवून गेला. दीपिका म्हणाली, काका हे सगळं कोणी मागवले? चपरासी हसत म्हणाला, मालकांनी आदेश दिला म्हणून आणलं. दीपिका चपरासीला म्हणाली, ठीक आहे काका, हे सगळं ठेवा आणि जा. चपरासी निघून गेला. त्यानंतर दीपिका रोमाला म्हणाली,
मॅडम, हे सगळं तुमचेच आभार आहे. आजपर्यंत बॉसने कधीही आपल्या गेस्टला कॉफी आणि नाश्ता पाठवला नाही. आज पहिल्यांदा पाठवले, म्हणजे नक्कीच काहीतरी समजून घेतलं आहे. अशीच त्या दोघी कॉफी आणि सँडविचचा आनंद घेत असताना तिथे रजत आला. रजतला पाहताच दीपिका उठली, तर रोमा लाजत आणि नजरेतून कधीच पळाली. रजत दीपिकाला बसायला इशारा करत म्हणाला, यार कधी आम्हालाही बॉसच्या जागी मित्र समजून घ्या. हे काय झालं की आम्ही आलो आणि तू उठलीस? आता जर तुमचा आदेश असेल तर मी देखील इथे बसू? दीपिका काही बोलायच्या आधीच रोमा म्हणाली, यार मी निघते. यापुढे काय होते ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा कशी वाटते आहे ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.